हाय माझ्या ताईंनो, सगळ्याजणी कशा आहात? तर हे जे दिसत आहे ना तुम्हाला, तर हे माझी सकाळची नाश्त्याची तयारी आहे. तर नाश्त्याला आज बनवलेलं आहे मी इडली आणि इडलीसोबत हे शेंगदाण्याची चटणी करत आहे मी. शेंगदाणे भाजून घेतले आणि हिरव्या मिरच्या, सांबार, मीठ आणि थोडीशी साखर, हे सगळं मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून मग ते मिक्सरमधून काढलं आणि त्याला जिऱ्या मोहरीचं तडका दिला. छान मोहरी टाकली आणि कढीपत्ता वगैरे आणि त्याचा तडका दिला त्या शेंगदाण्याला. मिक्सरमधून काढलेलं जे चटणी काढली ना मी मिक्सरमधून, तर त्याला छान तडका दिला आणि इडलीसोबत खूप छान लागते चटणी. तर चटणी पण केली आणि सोबत छान सांबार पण केला होता मी, कारण की सांबार जर नाही आवडलं मुलांना तर चटणी पण खातात मग, ज्याला जे आवडलं ते. तर अशा प्रकारे मी शेंगदाण्याची चटणी करत असते इडलीसोबत. आणि त्याच्यामध्ये जे साखर टाकली ना ताईंनो, खूप छान टेस्ट येते साखर टाकली की. हाय माझ्या ताईंनो, सगळ्याजणी कशा आहात? तर आज आहे शनिवार आणि खूप दिवसानंतर मी ब्लॉग टाकत आहे. तर खूप दिवस झाले आणि आज चाललेला आहे आम्ही बाहेर. तर बाहेर कुठं चाललेलं आहे तुम्हाला दिसेलच आता. चला तर आता मार्केटमध्ये जाऊ आणि तुम्हाला पण दाखवते काय घेतो आम्ही ते. तर हा ब्लॉग आहे ताईंनो, चंद्रपूरला जायच्या आधीचा आहे. तर माझं अपलोड करणं झाला नाही, तर मी आता अपलोड करत आहे. मला वेळ भेटला नाही, कारण की पॅकिंग वगैरे होती मुलांची, जायची तयारी होती, तर त्याच्यामुळे काही झालं नाही माझं. ब्लॉग उशिरा येत आहे. तर आम्ही आलेलो आहे आता ऑनला सायकल घेऊन. खूप दिवसापासून म्हणत होतो मग पप्पा मला सायकल पाहिजे. आणि आताचे जे मुलं आहेत ना ताईंनो, तर माहीत आहे काय, खेळणे असो काही पण असो, नुसतं एका जाग्यावर असतात पोरं. तर त्याच्यामुळे काय होते मग त्यांचं म्हणजे व्यायाम वगैरे होत नाही. आपण कसं आधी शाळेतून आल्याबरोबर खेळायचो आणि स्कूलमध्ये पण खेळायचो खूप. शाळेतून आल्याबरोबर दप्तर ठेवलं की 1-1.5 घंटा खेळायचो. आताची मुलं माहीत आहे का, अभ्यास पण त्यांचा जाग्यावरच असते आणि अभ्यास नाही होत तर मग खेळणं त्यांचं जाग्यावर, खेळणं कोणतं तर मोबाईल किंवा मग लुडो वगैरे असलं ते पण एकाच जाग्यावर. आणखी दुसरा काही गेम असला तो पण एका, म्हणजे आपल्यासारखं आता खेळणंच नाही आहे ताईंनो, बिलकुल खेळणं नाही आहे. त्याच्यामुळे कसं सायकल घेतली तर थोडासा व्यायाम पण होईल त्याचा. आणि मुलांसाठी खरोखर व्यायाम वगैरे पाहिजेच. तर त्याच्यामुळे मग सायकल चालवत जाईल म्हणे तो, तर त्याच्यासाठी घेतली मग सायकल. आवडली का तुला? कलर आवडला? घे ना, चालून बघ ना रोडवर. आणि अनुला घेतली सायकल ताईंनो, छान आहे सायकल, पण छान आहे आणि त्याच्याच आवडीची घेतली. त्याला जो कलर आवडला ना तर तो कलर घेतला आम्ही आणि मग निघालो आम्ही तिथून. आणि आमच्या अकोल्याचं जे गांधी रोड आहे ना ताईंनो, तर हा आहे गांधी रोडचा एरिया आणि आपण पाहू शकता किती मोठा आणि दुकानं वगैरे, खूप मोठं मार्केट आहे आमचं अकोल्याचं आणि सर्व मिळते. आणि सहसा आजूबाजूच्या खेळायचे लोक पण इथे येतात. खूप गर्दीच गर्दी असते.
केव्हाही जा तुम्ही गांधी रोडला एवढी गर्दी असते ना, भयानक गर्दी असते. दिवसा जा, रात्री जा, कधीही गेलं तरी गर्दी काही कमी होत नाही. जेवढी आहे तेवढी दिसतेच आपल्याला. तर आम्ही निघालो आता. खूप दिवस झाले ताईंनो बाहेर कुठं गेलेलंच नव्हतं. तर अन्नू म्हणे, "मम्मी बाहेर आलो तर आपण काहीतरी खाऊ." मग त्याला खायचा होता डोसा. मग आलो आम्ही या म्हैसूर पॅलेसमध्ये आणि खूप छान आहे ताईंनो. याच्यासोबत काय याच्यासोबत काय याच्यासोबत काही लोणचं अन्नूनी डोसा बोलावला होता ताईनं आणि मी बोलावलेलं होतं पोंगल. खिचडीसारखंच असते ते. वरून तूप वगैरे टाकून मस्त जिरे मोहरीची फोडणी वगैरे टाकून. आणि हा आहे म्हैसूर डोसा. म्हैसूर मसाला डोसा छान आहे. छान. आणि मला टेस्ट सांग मग. कशी आहे? मस्त आहे. डोश्यासोबत सांबार दिला, आलूची चटणी, खोबऱ्याची चटणी आणि ते कशाची चटणी आहे रे? रसम आहे ती. तुम्ही खान काही एवढं टेस्टी आहे ना, खूप टेस्टी आहे ते. पोंगल पण टेस्टी आहे आणि डोसा पण टेस्टी आहे. आणि आमचं खाणं पण झालं ताईंनो. आणि माहीत आहे का, आपण खाल्लं ना आणि घरी मुलगा असला किंवा आपलं लेकरू असलं ना तर चांगलं नाही वाटत. आपलं सगळं मन त्याच्यामध्ये असते. म्हणून मग आर्यनसाठी पण पार्सल घेतली आम्ही, जेणेकरून तो पण घरी गेल्या गेल्या खाईल. मग डोसा कसा होता अन्नू? मस्त होता ना. छान. आमचं जेवणच झालं एक प्रकारचं. आता लागतं आहे आम्हाला थंडी. स्वेटर पण घातलं. आता चाललो आम्ही घरी. सायकल पण झाली, जेवण पण झालं छानपैकी. चाललो आम्ही घरी. तर सायकल माहीत आहे का ताईंनो, दुसऱ्या दिवशी आली. कारण की सायकल आणून द्यायलाच कोणी नव्हतं. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आली मग सायकल. आणि आपलं कसं, आपल्या इथं परंपराच आहे की वस्तू लहान असो की मोठी असो आपण त्याची पूजा करतोच. त्याच्यामुळे मग मी लहानपासून तर मोठे होईपर्यंत एवढ्या सायकल होतात ना ताईंनो मुलांच्या, की माझ्या दोन्ही मुलांच्या एवढ्या सायकल झाल्या ना. जसजशी हाईट वाढते ना तशी तशी सायकल घ्यावी लागते. आणि त्याच्यामुळे माहीत आहे का, ही थोडीशी मोठीच घेतली कारण की पटकनच मुलं आणि सायकल पाहूनच अन्नू एवढा खुश झाला ना ताईंनो, नुसतं गलाटल्या गलाट हसत होता. आणि मुलांचा आनंद पाहून आपल्याला पण चांगलं वाटते. तर अशा प्रकारे ताईंनो माझा आजचा हा ब्लॉग होता. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.